नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम चमचमीत, झणझणीत, कमी वेळेत, कमी साहित्यात, अगदी झटपट बनवून तयार होईल आणि त्याचबरोबर तोंडाची दुपटीने चव वाढवेल इतकी ही बेस्ट भाजी ठरणार आहे। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी सोयाबीन 15 मिनिटं अगोदर भिजत घातले होते। पहा, छान भिजलेले आहेत। आता आपण लगेच मसाला भाजून घेऊया आणि त्यासोबत सोयाबीन ही थोडेसे हलकेसे तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। सोयाबीन चांगले पाण्यातून दाबून पिळून घ्यायचे। 1 चमचा तेलामध्ये मंद गॅसवरती छान हलकेसे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर पहा, सोयाबीनला छान गोल्डन कलर आलेला आहे आणि त्याच्या आतील पूर्ण पाणीही सोकलेलं आहे। काढून घेऊयात। आता ह्याच कढईमध्ये मसाला भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 छोटा कांदा पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलाय। कांदा ही छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल टाकले। कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये 2 इंच अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, थोडासा खोबरा खीस, थोडासा म्हणजे 2 चमचे। आता हे सगळे मसाले कांद्याबरोबर परतून घ्यायचे। गॅस मात्र लोच ठेवायचा, कारण मोठा गॅस जर केला तर मसाले करपले जातील। आता ह्याच बरोबर 1 मोठा टोमॅटो असा मी थोडासा मोठा कापून घेतलाय, तोही ह्या मसाल्यासोबतच टोमॅटो शिजून घ्यायचा आहे। वरून थोडीशी कोथिंबीर ही टाकून ह्याच बरोबर भाजून घ्यायची। तर पहा, मसाला आपला छान मंद गॅसवरती खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलाय। आता ह्या मसाल्याला थोडंसं थंड करून हा मसाला मिक्सरला पाणी न टाकता बारीक वाटण करून घ्यायचंय। कांदा टोमॅटो असल्यामुळे पाणी टाकायची गरज लागत नाही, लगेच फाईन बारीक वाटलं जातं। पाणी न टाकता कुठलाही मसाला वाटून त्याची भाजी बनवा, अतिशय चविष्ट लागते। आता त्याच कढईमध्ये आपण 3 चमचे पळी तेल घेतले। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, थोडीशी शहाजिरी टाकायची, थोडंसं हिंग, थोडासा कढीपत्ता आणि वाटलेला जो मसाला होता तो ह्यामध्ये टाकून छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। गॅस मात्र लोच ठेवायचा। इथे आपल्याला हा मसाला जास्त वेळ भाजत बसायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मसाला भाजून घेतलेला आहे। आता लगेच ह्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे। इथे मी 2 चमचे घरचं सोलापुरी काळं तिखट टाकलेला आहे आणि वरून मटण किंवा चिकन मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा। काळं तिखट नसेल तर ह्याऐवजी कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट टाकायचे। वरून थोडंसं पाणी टाकून हा मसाला पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे, तोही मंद गॅसवरती। मसाल्यातील पाणी आटलं की त्यामध्ये लगेच 1 चमचा कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचंय। तर पहा, ग्रेव्ही बघू शकता काय भन्नाट झालेली आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसते की नाही। ग्रेव्ही बघूनच लक्षात येईल की भाजी आपली काय भारी होणार आहे। म्हणून मी केव्हाही अशी लपलपीत ग्रेव्हीदार, थोडीशी रस्सेदार भाजी बनवायची म्हटलं की मसाला मात्र छान मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत शिजून घेत असते। आता ह्यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया आणि 1 मिनिटभर त्या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी झाकण ठेवून देऊया। ह्या प्रोसेसमुळे सोयाबीन आपले छान अगदी मसाल्यामध्ये मुरले जातात आणि त्याची चव मात्र अगदी मटणासारखी लागते। करून पहा, तेव्हाच लक्षात येईल। आता 1 मिनिटांनी झाकण काढून ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। ग्रेव्ही आपल्याला किती पातळ किंवा घट्ट ठेवायची त्यानुसार पाणी टाकायचंय। इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण मी ही भाजी पातळ बनवणार नाही, तर मस्तपैकी थोडीशी लपलपीत म्हणजेच ग्रेव्हीदार, रस्सेदार अशी ही भाजी बनवणार आहे। तर पहा, पाणी टाकल्याने लगेच उकळी आलेली आहे। आता ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचे। तर पहा, 5 मिनिटांनी बघू शकता भाजीला कलर, भाजीची ग्रेव्ही काय छान झालेली आहे। आपल्याला जशी पाहिजे अगदी तशीच भाजी झालेली आहे। एकदम मस्त रस्सेदार, ग्रेव्हीदार, चमचमीत आणि तशीच झणझणीत ही झालेली आहे। ही भाजी भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते, चपाती बरोबर तर भारीच लागते। तुम्ही माझ्या साध्या सोप्या पद्धतीने 1 वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।